राधा तर विचार करत शांत उभी होती. रुद्रने मात्र सगळं काही प्लॅन केले होते. तोच अक्षय राधाजवळ येतो आणि तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो. आवरायला सांगतो. राधा त्या रूममध्ये जाते तर समोर तोच घागरा होता जो रुद्रने तिला ट्राय करायला सांगितला होता. त्या सामानाकडे पाहत, म्हणजे हे सगळं तुझ्यासाठीच घेतले जात होते आणि ज्याची तुला जरासुद्धा कल्पना नव्हती. तोच एक आवाज तिच्या कानावर पडतो. एक मुलगी राधाला चेअरवर बसायचा इशारा करते. राधा पण शांतपणे चेअरवर बसते, कारण तिला कळून चुकले होते की रुद्र तिच्यासोबत लग्न केल्याशिवाय राहणार नाही. ती मुलगी राधाचा खूप सुंदर मेकओव्हर करते. राधा त्यात खूपच सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नव्हते, तरी ती सुंदर दिसत होती. त्यांच्या लग्नाला अक्षय आणि गुरुजी असतात, बाकी कुणीच नसतं. रुद्रला त्यांच्या लग्नाबद्दल अजून तरी कुणाला सांगायचं नव्हतं. रुद्र पण त्याचा आवडत असतो. त्याने राधाच्या घागराला मॅचिंग शेरवानी घेतली होती. त्यात तो खूपच हँडसम दिसत होता. अक्षय राधाला घेऊन बाहेर येतो आणि आपला हिरो तिला भानरपून पाहत असतो, कारण आज ती परीसारखी सुंदर दिसत होती. त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. ते दोघं समोरासमोर येतात आणि गुरुजी लग्नाची विधी सुरू करतात. सगळ्यात आधी अंतरपाठ पकडला जातो आणि गुरुजी मंत्र म्हणायला लागतात. रुद्र खूप हॅपी होता त्याचं आणि राधाचं लग्न होत आहे म्हणून, पण राधा मात्र शॉकमध्ये असते. तिला अजून पण विश्वास बसत नाही की तिचं लग्न होत आहे म्हणून. सावधान म्हणताच अंतरपाठ खाली होतो. गुरुजी त्यांना हार घालायला सांगतात. रुद्र राधाला हार घालतो आणि राधा पण रुद्रला हार घालते. रुद्र हॅपी दिसत होता, पण राधा मात्र नाराज होती. त्यानंतर दोघांनी 7 फेरे घेतले आणि रुद्रने त्याच्या नावाचं सिंदूर आणि मंगळसूत्र तिला घातले. आजपासून ती पूर्णपणे त्याची झाली होती. ते दोघं मिळून गुरुजीचा आशीर्वाद घेतात. गुरुजी पण त्यांना आशीर्वाद देत, आयुष्यवान भव, आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी झालात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. सगळं झाल्यानंतर तो राधाकडे पाहत, तुझा फोन दे. राधा त्याला फोन देते. तो मयुरीला फोन करतो. राधाचा फोन बघून मयुरी फोन उचलते. हा बोल राधा. तिकडून त्याचा करारी आवाज येतो. राधा नाही, तिचा नवरा रुद्र बोलतोय. तशी मयुरी एकदम शॉक होते. मयुरी, मला माहिती आहे तुला धक्का बसला आहे, पण राधा आणि माझं लग्न नुकतंच लागलं आहे आणि मी तुला यासाठी फोन केला आहे. माझी बायको काही दिवस तुमच्यासोबत राहील आणि तिचं आणि माझं लग्न झालं हे चुकूनही बाहेर जायला नको. मी काय सांगतोय कळतंय ना तुला? हो सर कळतंय. तू टीनाला पण सांग आणि आम्ही लवकरच तिकडे येऊ. ओके. एवढं बोलून तो फोन कट करतो. मयुरी अजून पण शॉकमध्ये होती. इकडे राधा पण त्याचं बोलणं ऐकत होती. तो तिचा हात पकडून कारजवळ घेऊन येतो. तिच्या साईडचा दरवाजा ओपन करतो आणि तिला आत बसायला सांगतो. ती पण शांतपणे आत बसते आणि तो दुसऱ्या बाजूने जाऊन आत बसतो. राधा विचार करत होती, या एका दिवसात तिचं आणि रुद्रचं लग्न झालं होतं. अजून तिचा विश्वास बसत नव्हता, पण जे झालं तेच पुढील आयुष्य होतं. पुढे जाऊन काय होणार तिला काहीच माहिती नव्हतं. काही वेळाने ते दोघं पोहोचतात. रुद्र राधाचा हात पकडून तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये आल्यावर, बायको, आजपासून आपल्या दोघांची रूम एकच राहील आणि काळजी करू नको. मी कुणाला तरी सांगून तुझं सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट करून घेईल. तो राधाकडे खूप प्रेमाने पाहत होता. तिच्या गालाला हात लावेल तोच त्याचा मोबाईलवर एकामागून एक मेसेज येत होते. तो मोबाईल हातात घेतो आणि मेसेज चेक करतो. मेसेज वाचून त्याला आनंद होतो. तो काहीतरी टाईप करून मोबाईल बाजूला ठेवतो आणि राधाजवळ येतो आणि तिच्या कपाळावर केस करून तिला घट्ट मिठी मारतो. ती शांतपणे त्याच्या मिठीत अजून पण विचार करत असते. ती बाजूला होऊन त्याच्या डोळ्यात पाहत, सर एक विचारू? रुद्र हसत तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत, बायको मी तुझाच आहे. एक काय 1000 विचार. सर माझ्यापेक्षा किती चांगल्या मुली होत्या, मग तुम्ही मलाच का पसंत केले आणि लग्न पण केले? रुद्र हसत, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण तुला पहिल्यांदा पाहिलं आणि तू माझ्या हृदयात घर करून गेली आणि तू इतर मुलींसारखी नाही आहे म्हणून मला जास्त आवडली. एवढी आवडली की मी लग्न केले तुझ्याशी. मला दुसऱ्यांशी काही घेणं देणं नाही. माझं आणि तुझं लग्न झालं आहे आणि मी खूप हॅपी आहे. आणि हो, आपल्या लग्नाबद्दल बाहेर कुणाला काही कळता कामा नये. मी बायको म्हणून तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. नवरा म्हणून तुझ्यावर खूप प्रेम करेन आणि हे नातं पूर्ण मनापासून स्वीकारले आहे आणि मला वाटतं तू पण पूर्ण मनाने आपलं नातं स्वीकारावं हे मला वाटतं. आणि बाहेर काय लोकांच्या नजरेत आपण 2 अजनबी आहोत, तरी तू कायम माझ्या नावाचं हे मंगळसूत्र आणि सिंदूर लावायचं. ती मान हलवून हो म्हणते. तसा रुद्र तिच्या कपाळावर किस करून बाजूला होतो, पण त्याचं मन भरत नाही आणि तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करत असतो. ती शांत उभी असते, काहीच प्रतिसाद देत नाही. रुद्र बाजूला होत, नवरा एवढा प्रेम करतो आहे तर थोडी तर साथ द्यायची. पण ठीक आहे, आता आपलं लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर नवरा बायको मधुचंद्राची रात्र एन्जॉय करतात.
ती रात्र आपण पण एन्जॉय करू स्वीटी. तो हे बोलताच ती त्याच्या डोळ्यात पाहते. तो पण तिच्या डोळ्यात पाहत हसत असतो. राधा, किती घाबरणार आहेस मला? मी तुझा नवरा आहे, तुझ्यावर फक्त प्रेम करेल, तुला रागवणार नाही. पण तू माझा जास्त अंत पाहू नकोस. लवकरात लवकर या नात्याचा स्वीकार कर आणि तू फक्त माझी आहे. बरं, आपल्याला ॲनिव्हर्सरीला जायचं आहे. ती फक्त हो म्हणून मान हलवते. तो पुन्हा तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला फ्रेश व्हायला सांगतो. राधा फ्रेश होऊन बाहेर येते आणि बेडवर पडते. पडल्या पडल्या तिला झोप लागते. रुद्र सोफ्यावर बसून तिच्याकडे पाहत असतो. तो तिला शांत झोपू देतो, त्रास देत नाही. असाच वेळ निघून जातो. 5:30च्या दरम्यान रुद्र राधाला उठवत असतो. त्याला माहिती होतं मॅडम एकदा झोपल्या की लवकर उठत नाही आणि मी भेटल्यापासून तर माझ्या बायकोची झोप मोडच केली आहे. त्याला हसू येतं आणि तो प्रेमाने राधाच्या डोक्यावरून हात फिरवत तिला हळू आवाजात उठवत असतो. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने राधाला जाग येते आणि ती हळूहळू डोळे उघडत समोर तिला रुद्र दिसतो. रुद्र हसत तिच्याकडे पाहत, स्वीटी झाली झोप? ती हो म्हणून मान हलवते. स्वीटी चल उठ, आवर तुझे, आपल्याला जायचं आहे ना? राधा उठते आणि तिचा आवरायला जाते. रुद्रने पार्टीसाठी जायला तिच्यासाठी एक सुंदर ड्रेस ऑर्डर केला होता. ती तोच ड्रेस घालणार होती. राधाचं लग्न झाल्यापासून ती खूप नाराज होती. हॅप्पी राहणारी राधा खूप विचारात होती. ती तो ड्रेस घालते, हेअरस्टाईल करते आणि सिंपल मेकअप करते. त्यात ती कमालाची सुंदर दिसत असते. खरं तर तिला मेकअपची गरज नव्हती, एवढी ती सुंदर होती. तिचं आवरले की नाही हे रुद्र पाहायला आला आणि तिच्याकडे भान हरपून पाहत राहिला. त्याला लॉंग ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तो तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि तिच्याकडे पाहत, बायको तू रोज रोज एवढी सुंदर कशी दिसू शकतेस? आणि मागून तिला मिठी मारत तिच्या उघड्या मानेवर ओठ टेकवतो. त्याचा स्पर्श होताच ती शहारते. बायको तू एवढी सुंदर दिसत आहे की मला आता असं वाटत आहे तुलाच पाहत राहावं, पार्टीला जावंच वाटत नाहीये. आणि तुझ्या गळ्यात हे माझ्या नावाचं मंगळसूत्र आणि भांगेत लाल सिंदूर, त्यात तुझं रूप अजूनच उठून दिसत आहे. तो तिला समोरून वळवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. बायको तू फक्त माझी आहेस आणि तुझ्यावर प्रेम करायचा हक्क फक्त माझा आहे. स्वीटी ड्रेसच्या आणि बायकोच्या बाबतीत माझी चॉईस परफेक्ट आहे ना? त्याचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नव्हते. ती घाबरत, सर आपल्याला निघायला पाहिजे. रुद्र हसत, हो नक्की, आणि तो तिचा हात पकडून बाहेर येतो. अक्षयने त्या दोघांसाठी आधीच कारची तयारी केली होती. ते दोघं आत बसतात आणि हॉटेलला जायला निघतात. काही वेळाने तिथे पोहोचतात. राधा खाली उतरते आणि रुद्र पण तिच्या जवळ येत तिचा हात पकडून ते दोघं आत जातात. पार्टी खूप मोठी होती आणि खूप मोठी मोठी लोक दिसत होती. राधा फक्त पाहायचं काम करत होती, कारण ती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये आली होती. रुद्र तिला एका ठिकाणी बसवतो आणि त्याच्या काही ओळखीच्या लोकांसोबत बोलायला जातो. राधा तिथे शांत बसून सगळं काही पाहत होती. रुद्र जरी लोकांशी बोलत असला तरी सगळं लक्ष राधाकडे होतं, कारण त्या पार्टीमध्ये येणारी एक ना एक व्यक्ती राधाकडे पाहत होती, कारण ती खूपच सुंदर दिसत होती. राधाला पण ते समजत होतं, पण ती दुर्लक्ष करून इकडे तिकडे पाहत होती. ती शांत बसलेली असताना एक मुलगा तिच्याजवळ जातो आणि राधासोबत बोलायचा प्रयत्न करतो. राधा फॉर्मली त्याच्यासोबत हॅलो बोलते, पण नंतर काहीच बोलत नाही. पण तो मुलगा तिथेच बसून तिच्याकडे पाहत काही ना काही प्रश्न विचारून तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत असतो. तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. रुद्रचं लक्ष तिच्याकडे जातं आणि त्याला समजतं राधा घाबरली आहे. तो त्याच्या मित्रांना सांगून राधाजवळ येतो. तिचा हात हातात घेत, डिअर काय झालं? तसा समोरील मुलगा गोंधळून रुद्रकडे पाहतो. रुद्र त्याच्याकडे स्माईल करत, बायको आहे माझी. तसं समोरचा व्यक्ती उठून निघून जातो. तोच राधाच्या हातावर हात ठेवत, बायको तू ठीक आहेस ना? काही होतंय का तुला? सर ते मला इथे थांबायचं नाहीये, मला घरी जायचं आहे, ती छोटासा चेहरा करत त्याला म्हणाली. आणि तिचा चेहरा बघून त्याला आता वाटत होतं घरी जावं. तो तिच्याकडे पाहत, माझ्या बायकोला इथं थांबायचं नाही, मग मला पण नाही थांबायचं, चल घरी जाऊया, मला 5 मिनिट दे, मी आलोच. आणि तो पाठक यांच्याजवळ जाऊन त्यांना पुन्हा विश करतो आणि राधाला घेऊन बाहेर येतो. गाडीत दोघे पण शांत असतात. रुद्र अक्षयला काहीतरी मेसेज टाईप करतो. अक्षय मेसेज वाचून मयुरीला कॉल करून राधा आणि रुद्रच्या स्वागताची तयारी करायला सांगतो, कारण रुद्र राधाला घेऊन उद्या मुंबईला जाणार होता. मयुरी ओके म्हणते आणि फोन ठेवते आणि टीनाला सांगते. त्या दोघी त्यांच्या मैत्रिणीसाठी तयारी करायला सुरुवात करतात. टीना अक्षयला फोन करते, कारण तिला राधाची खूप काळजी वाटत होती. अक्षय टीनाला समजावत, हे बघा सर, जेवढे रागीट आहेत तेवढे स्वभावाने खूप चांगले आहेत आणि तुमच्या मैत्रिणीला कुठलाच त्रास होणार नाही एवढे मी सांगू शकतो. त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. आणि आता यापुढे तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही राधा नाही तर रुद्रला विचारू शकतात. आणि तो फोन कट करतो. मयुरी आणि टीनाला राधाबद्दल बरं वाटतं की रुद्र तिला त्रास नाही देणार. त्यांना राधा फक्त आनंदात पाहिजे एवढंच वाटत होतं. अक्षय त्यांना लिस्ट पाठवतो. टीना आणि मयुरी त्यानुसार सामान काय काय घ्यायचा त्याची लिस्ट पुन्हा बनवत असतात.
त्यांच्या मैत्रिणीसाठी त्या काहीही करायला तयार होत्या. इकडे ते दोघं पण त्यांच्या रूममध्ये आले. राधा पटकन जाऊन फ्रेश झाली. ती आल्यावर रुद्र पण फ्रेश व्हायला गेला. तो बाहेर आला तसा त्याच्या मोबाईलला मेसेज आला आणि त्याने लॅपटॉप ओपन करून त्याचं काम करू लागला. इकडे राधा गॅलरीमध्ये शांत विचार करत बसली होती. तोच तिला कोणाचा तरी फोन आला. तिने पाहिलं तर सरूचा फोन होता. सरू ही काकूंची मुलगी. जेव्हापासून राधा नोकरीला लागली होती तेव्हापासून ती पैशांसाठी राधाला त्रास देत होती. तसे राधा तिला दर महिन्याला पैसे पाठवत होती, पण या महिन्यात तिने अजून पाठवले नव्हते. म्हणून स्वरूने तिला आठवण करून द्यायला फोन केला होता. राधा तिला सांगते, मी उद्या सकाळी तुला पैसे पाठवते. तोच पलीकडून आवाज येतो, उद्या सकाळी नक्की, नाही तर या महिन्यात डबल पैसे घेईल मी तुझ्याकडून. नाही, मी उद्या सकाळी करते. तोच फोन कट होतो. राधा विचार करत असते. तोच रुद्र त्याचं काम करून तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि तो मागून मिठी मारतो. त्याचे हात तिच्या पोटावर असतात. तशी राधा शहारते. त्याचं असं जवळ येणं तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. त्यांचे लग्न झाले होते, पण त्यांचं असं नातं नव्हतं. तो तिला वळवतो आणि समोरून मिठीत घेत, स्वीटी आपल्याला उद्या निघायचं आहे मुंबईला जायला. तो सामानाची पॅकिंग करून ठेव. हो करते. आपण मुंबईला गेल्यावर आपल्या बंगलोवर राहणार आहोत. तिथे फक्त तू आणि मी. असे तुझ्या सासरी बरेच लोक आहेत, पण त्यांच्याबद्दल मी तुला हळूहळू सगळं काही सांगेल. आपल्याबद्दल मी आपल्या घरी सांगत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या बंगलोवर राहणार आहोत. एकदा घरी सांगितले की मी हक्काने तुला आपल्या घरी घेऊन जाईल. तो तिच्या डोक्यावर किस करत म्हणाला, बरं चल, आता बरीच रात्र झाली आहे, झोपूया. आणि त्याने तिला उचलून घेतले आणि बेडजवळ घेऊन आला. तिला हळू झोपवले आणि तो तिच्या शेजारी झोपला. त्याला माहिती होतं आज ती खूप नाराज आहे, म्हणून तो तिला जास्त काही त्रास न देता मिठीत घेऊन झोपतो. राधा पण त्याच्या मिठीत शांत झोपते. एकमेकांच्या मिठीत दोघांना पटकन झोप लागते. सकाळी सकाळी मोबाईलच्या आवाजाने दोघांना पण जाग येते आणि ते एक एक करून त्यांचं आवरत असतात. आज तिला रुद्रने साडी घालायला सांगितली होती, म्हणून ती तीच घालायचा प्रयत्न करत होती, पण काही केला तिला जमत नव्हतं. रुद्र मगासपासून तिची मज्जा पाहत होता. शेवटी तो उठून तिच्याजवळ येऊन हाताची घडी घालून उभा राहतो आणि हसत तिच्याकडे पाहत, बायको मी काही मदत करू का? तशी ती गोंधळते. त्याच्याकडे पाहते आणि साडी घेऊन त्याच्याकडे पाठमोरी उभी राहते. बायको हे काय, आपण नवरा बायको आहोत, एवढी लाजतेस तू? अशी लाजत राहशील तर माझं कसं होईल? आणि तो पुन्हा तिच्या समोरून येऊन उभा राहतो. सोड, मी मदत करतो तुला. आणि तो साडी नेसायला तिला मदत करतो. एक एक करून मिऱ्यांच्या प्लेट घेत असतो आणि हळूहळू तिच्याजवळ येत असतो आणि तिच्या हातात देतो. तिची मस्करी करत, मिऱ्या आत टाकायला मदत करू का? तशी ती मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते. तर तो हसत असतो. ती पटकन तिचा चेहरा वळवते आणि तिच्या हाताने मिऱ्या नीट सेट करते. रुद्र हसत, बायको तुला कधी साडी नेसायचा प्रॉब्लेम आला तर तू तुझ्या नवऱ्याची हेल्प घेऊ शकते आणि तुझी मदत करायला तुझा नवरा ऑलवेज तयार आहे. नाही नको, मी शिकेल हळूहळू. तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येतं. तो पुन्हा तिला मागून मिठी मारतो. तशी ती पुन्हा शहारते. तो तिच्या गालावर किस करतो आणि कोणाला तरी फोन करतो आणि गॅलरीमध्ये बोलत असतो. इकडे तो गेल्यानंतर राधा विचार करत, सर तुम्हाला समजणं खूप कठीण आहे, पण आता आपलं लग्न झालं आहे, ते नातं स्वीकारण्यापलीकडे माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही आहे. तोच त्यांच्या रूमची बेल वाजते. राधा पटकन तिचा आवरून दरवाजा ओपन करते. रुद्रने त्या दोघांसाठी नाश्ता ऑर्डर केला होता. वेटर नाश्ता ठेवून निघून जातो. त्या दोघांनी मिळून नाश्ता केला आणि ते त्यांचं सामान घेऊन मुंबईला जायला निघाले. अक्षयने सांगितल्याप्रमाणे मयुरी आणि टीनाला घ्यायला एक कार आली आणि त्यांना रुद्रच्या बंगल्यावर येऊन सोडले. येताना त्या लागणारं सामान घेऊन आल्या होत्या, कारण रुद्रची ऑर्डर होती तशी. त्या बंगलोमध्ये आल्या आणि बाहेर हरपून बंगला पाहत होत्या. बंगलो कसला महलच होता तो. त्यांनी पण एवढा मोठा बंगलो कधी पाहिला नव्हता. मयुरी टीनाला आवाज देत, बंगलो नंतर बघू, आधी जे काम करायला सांगितले आहे ते करूया. आणि त्या दोघी त्यांच्या कामाला लागतात, कारण त्यांना माहिती होतं रुद्र सरांना सगळं परफेक्ट लागतं. काही चूक झाली तर नोकरीवरून काढायचा, त्या भीतीने त्या पूर्ण मनाने सगळं काही करत होत्या. त्या सगळं सेट करत असताना मयुरी टीनाला विचारते, असे काय कारण असेल ग की सरांनी राधासोबत लग्न केले आणि ते पण असं अचानक, आणि त्यांना लग्नाबद्दल आपल्याला सोडून कोणालाच माहिती नाही आहे. मला तर राधाची काळजी वाटते. आधीच तिच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आहेत आणि त्यात भर रुद्र सर. अगं आपण वेगळ्या पद्धतीने विचार करत आहोत. जर सरांना आपली राधा खरंच आवडली असेल तर, म्हणजे आपली राधा किती सुंदर आहे हे तुला माहितीच आहे. त्यांच्या गप्पा मारत त्या काम करत होत्या. त्यांना फक्त एवढंच वाटत होतं की रुद्र सरांनी राधाला फसवायला नको, राधाला खूप प्रेम द्यावं एवढं दोघांना वाटत होतं, कारण राधाला खरंच प्रेमाची खूप गरज होती. लहानपणापासून तिला कोणी प्रेम दिलंच नव्हतं. मयुरी आणि टीना राधासाठी देवाकडे प्रार्थना करतात. इकडे राधा आणि रुद्र मुंबईला पोहोचण्यातच होते. काही वेळाने ते दोघं एअरपोर्टच्या बाहेर येतात. तिथे पण अक्षयने त्या दोघांसाठी गाडी पाठवलेली होती. रुद्र राधाचा हात पकडून ते दोघं कारमध्ये बसतात. तोच रुद्रला कोणाचा तरी फोन येतो. राधाला त्याचं बोलणं एवढं समजत नाही, पण काही शब्द ऐकून समजले होते. रुद्र सर आणि त्याची फॅमिली वेगवेगळे राहते.
ती बाहेर पाहायला लागते आणि काही वेळाने ते दुसऱ्या बंगलोवर येऊन थांबतात. रुद्र राधाचा हात पकडून तिला आत घेऊन जातो. तोच थांबा असा आवाज येतो. तसे ते दोघं थांबतात तर त्यांना समोरून मयुरी आणि टीना येताना दिसतात. मयुरीच्या हातात पूजेचे ताट होतं आणि टीनाच्या हातात गृहप्रवेशासाठीचं सामान होतं. मयुरी आधी दोघांना ओवाळते. टीना राधासमोर माप ठेवते आणि कुंकवाचे ताट. राधा आधी माप ओलांडून प्रवेश करते आणि कुंकवाच्या ताटात तिचे पाय ठेवून पुढे पुढे चालत असते आणि रुद्र तिच्या मागे. राधा तर त्या दोघांना तिथे बघून शॉक असते. राधा तिच्याच विचारात होती. राधा सोफ्यावर जाऊन बसली आणि मयुरी आणि टीना किचनमध्ये गेल्या. रुद्रला फोन आल्यामुळे तो फोनवर बोलत होता. राधा मात्र तिच्या विचारात गुंग होती. रुद्र जरी फोनवर बोलत असला तरी त्याचे सगळे लक्ष राधाकडे होतं. तो फोन कट करतो आणि तिच्या समोर येऊन उभा राहतो. राधा काय झालं, कसला एवढा विचार करतेय? ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. नाही काही नाही एवढंच बोलते. रुद्र तिच्यासमोर खाली बसतो आणि तिचा हात हातात घेत, राधा हा बंगलो आपला आहे. तू तुझ्या मनाप्रमाणे इथे राहू शकतेस. तुला कुठल्याही गोष्टी करायला मनाई नसेल. फक्त तू माझी बायको आहे हे मला शोभून दिसली पाहिजे, कारण तू मिसेस रुद्र आहेस. ती काहीच बोलत नाही. तोच आतमधून मयुरी त्या दोघांसाठी खायला घेऊन येते. ते दोघे शांततेत खातात. खाऊन झाल्यानंतर रुद्र तिचा हात पकडून तिला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो. राधा, आजपासून ही रूम तुझी पण आहे. आजपर्यंत ही रूम माझ्या एकट्याची होती, पण आज माझी हक्काची बायको तू आहेस. म्हणून माझा जेवढा अधिकार या रूमवर आहे तेवढाच अधिकार तुझा आहे. राधा रूमचं निरीक्षण करत होती. तो राधाजवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करत तिचा चेहरा उधळीत घेत, बायको, कदाचित तुझा विश्वास नसेल, पण मी पूर्ण मनाने तुला बायको म्हणून स्वीकारले आहे आणि तुला सांगितले पण आहे, माझ्याकडून तुला नेहमी प्रेम मिळेल. मी तुला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही. हा फक्त ते लग्नाचं मी आपल्या घरापासून लपवले आहे, त्याला कारण पण आहे. तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला की मी स्वतः तुला आपल्या घरी म्हणजे तुझ्या सासरी घेऊन जाईल. विश्वास ठेव. आणि मला वाटतं आता आपलं लग्न झालं आहे तर तू पण माझा विचार कर. मी नवरा आहे तुझा. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते, सर मला थोडा वेळ द्या, मी नक्की विचार करेल. रुद्र हसून, बरं ठीक आहे बायको, तू हवा तेवढा वेळ घे, माझी बळजबरी नाहीये तुला. बरं मला काम आहे, मी आलोच. आणि तो पुन्हा तिच्या कपाळावर किस करून जायला लागेल. तोच ती आवाज देते, सर. तसा तो थांबतो आणि तिच्याकडे पाहतो. सर, ते मला बाहेर मंदिरात जायचं आहे, मी जाऊ का? बायको, बिंदास जा आणि नेहमी मला विचारायचे नाही. तू तुझ्या मर्जीप्रमाणे जगू शकते. तुला पूर्ण फ्रीडम आहे माझ्याकडून. तो तिच्या जवळ येऊन तिला हक करतो. ती पुन्हा त्याला निरागसपणे प्रश्न विचारते, सर आज ऑफिसला नाही आले तर सॅलरी कट होईल का? तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आलं. तो तिच्या गालाला हात लावत, नाही करणार, जा. रुद्र जायला लागतो आणि मनात राधाचा विचार करत असतो. कसली बायको आहे माझी. नवऱ्याची एवढी मोठी कंपनी आहे, कसली म्हणून कमी नाहीये तिला, पण तिला तिची सॅलरी कट होईल का याची भीती आहे. खरंच राधा, तू खूप वेगळी आहेस आणि तुझ्या या साधेपणामुळेच मी तुझ्याशी लग्न केले आहे आणि ते मी पूर्ण मनाने पण निभावणार आहे. तो गेल्यावर राधाला हलकं हलकं वाटतं. ती बेडवर बसणार तोच रुद्र तिला पुन्हा रूममध्ये येताना दिसतो आणि ती उठून उभी राहते. तो तिच्याजवळ आला आणि त्याने तिचा हात पकडून मिठी तोडले. राधा, आय लव्ह यू. त्याच्या तोंडातून शब्द निघतात. राधा, खूप वेळासारखं प्रेम करतो मी तुझ्यावर आणि मी तुला माझ्यापासून कधीच लांब नाही करणार. त्याचं बोलणं ऐकून कुठेतरी राधाला बरं वाटतं, पण ती दाखवत नाही. ती त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याच्याकडे पाहत, मला लग्न करायचे नव्हते असं काही नाही, पण मी खूप काय काय ठरवले होते लग्नाबद्दल, पण तुम्ही माझ्याशी असे अचानक लग्न करणार हे मला वाटत नव्हते. रुद्र हसत, बायको, तुला काही वाटत होतं लग्नाबद्दल तू मला निवांत सांग. तू जसं ठरवलं होतं त्याच पद्धतीने रुद्र तुझ्याशी पुन्हा लग्न करेल हा शब्द आहे माझा. फक्त तू रिलॅक्स राहा, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. राधा, ह्या रुद्रच्या मागे किती मुली पुढे मागे करतात, पण मी त्यांना जरा म्हणून भाव दिला नाही. पण तुलाच पाहताच काहीतरी हृदयात झाले आणि मला तूच माझी बायको म्हणून पाहिजे हे मी मनाशी ठरवले आणि ते केले पण. बघ, तू मिसेस रुद्र झालीस आणि तुझ्यावर हक्क गाजवायला मला आवडतो, पण जोपर्यंत तू पूर्ण मनाने संमती देत नाही मी पुढे जाणार नाही. हा फक्त थोडाफार हक्क नक्की गाजवेल, तुला असं जवळ घेईल, तुला किस करेल, या गोष्टीसाठी तू पण नाही म्हणायचं नाही. राधा, मी तुझ्या सुंदरतेला बघून नाही तर तुझ्या या निरागस स्वभावाला बघून तुझ्याशी लग्न केलं आहे आणि बायको म्हणून मला पण तुझ्याकडून माझे लाड करून घ्यायचे आहे. मी तर तुझे लाड करतोच आहे, पण मला तुझे अजून लाड करायचे आहे आणि त्यासाठी मी तुझ्या परमिशनची वाट पाहेल. त्याचं ते प्रेमाचं बोलणं ऐकून तिला भरून येतं, कारण तिच्याबद्दल एवढं चांगले बोलत होता तो. ती भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत, खरंच मी एवढी आवडते तुम्हाला, एवढी स्पेशल आहे तुमच्यासाठी मी. हो राणी. तो तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत, तुझी जागा इथे आहे आणि ही कधीच कोणी घेणार नाही, हे वचन देतो मी तुला.
तो खूप भावूक होऊन बोलत होता आणि राधाला त्याची जाणीव पण समजली होती. त्याने पटकन तिला मिठीत घेतलं आणि तिला पण आता त्याचा स्पर्श, त्याचा हक्क गाजवणे, असं बिनधास्तपणे मिठीत घेणं, किस करणं आवडत होतं. पण तिचं मन मानायला तयार नव्हतं. तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होता आणि ती पण त्याच्या मिठीत शांत उभी होती. तोच त्याचा मोबाईलला मेसेज आला. त्याने पाहिला आणि तिला हळूच त्याच्या मिठीतून बाजूला केले आणि तिच्या कपाळावर किस करत, "मी आपल्या घरी जातोय, म्हणजे तुझ्या सासरच्या माणसांना भेटायला यायला उशीर होईल आणि उशीर झाला तर तुझी सासूबाई मला काही येऊ देणार नाही. बायको, मी मिस करेल तुला. तू पण मिस करशील ना मला?" राधा काहीच बोलत नाही. रुद्र हसत, "तुम्ही जेवण करून घ्या आणि माझी वाट बघू नकोस. दमली आहे, झोप निवांत. आणि तुला मंदिरात जायचं आहे ना, जाऊ नये." एवढं बोलून तो निघून गेला. बघूया राधा आणि रुद्रच्या आयुष्यात पुढे काय होतं. राधा करेल का त्याच्या प्रेमाचा स्वीकार? रुद्रने तर तिला पूर्ण मनाने आपलं मानलं आहे. कथेत पुढे काय होतं त्यासाठी पाहायला विसरू नका लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.